क्या बोलते, मेरे मुंह से शब्द नहीं निकल रहे। आभार मानती हूँ उनका कि उन्होंने ये दिन मेरे जीवन में लाया है। मैं 5 मई 2018 का दिन भूल नहीं सकते। एक महाराष्ट्रीयन बाई अक्षता नाईक, मी आणि माझ्या मुलीच्या आज्ञा नाईक हिच्या जीवनात जी गोष्ट घडली 5 मे 2018ला, ते आम्ही कधीही विसरू शकत नाही। आणि आज महाराष्ट्र पोलिसांनी हा जो आमच्या जीवनात दिवस आणून दिला आहे, त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते की एका महाराष्ट्रीयन मुलीसाठी महाराष्ट्राची पोलीस उभी राहिली। आणि महाराष्ट्राची पोलीस फक्त मुलीसाठी नाही, एका माणसासाठी, की जो आमचा हक्क आहे। जर 306 अबेटमेंट टू सुसाईड हा जर एक आरोप, 3 लोकांचं नाव माझ्या नवऱ्यानी सुसाईड नोटमध्ये लिहून दिलं होतं आणि त्यांच्यावर काहीही कार्यवाही त्यावेळेला करण्यात आली नाही। पण आज ती कार्यवाही महाराष्ट्र पोलिसांनी केली आहे। मनापासून मी त्याला सलाम ठोकते। या आय वोंट प्रयत्न केला या कारवाई होण्यासाठी, अनेक लोकांना भेटला, कोणाकोणाला भेटला आणि काय प्रयत्न केला, काय निवेदन दिले तुम्ही? पहिलं म्हणजे बाबांनी 2018ला जे सुसाईड, बाबा आणि आजी दोघांनी माझ्या 2018 5 मेला सुसाईड केलं। त्या सुसाईड नोटमध्ये क्लिअरली 3 जणांचं नाव बाबांनी लिहिलं आहे। पहिलं म्हणजे ARG आउटलायर मीडियाचे अर्णब गोस्वामी, सेकंड आयकास्ट एक्सचे फिरोज शेख आणि थर्ड नितीश साडा ऑफ स्मार्ट वर्ड्स। ARG आउटलायर हा माझ्या वडिलांचा लास्ट प्रोजेक्ट होता आणि त्यांनी खूप म्हणजे अगदी प्राण ओतलेत त्याच्यात। ही हॅज स्पेंट हिज मनी, एनर्जी, टाइम, स्वेट, ब्लड, एव्हरीथिंग बिहाइंड दिस लास्ट प्रोजेक्ट। And just because of this Arnab Goswami, he made sure that my father doesn't get his legitimate dues. त्यांना जी देय रक्कम होती ती फक्त अर्णव गोस्वामीमुळे माझ्या नवऱ्याला मिळालेली नाही। ती जर मिळाली असती तर माझा नवरा आज जिवंत असता। हा कोविड व्हायरस, हा मेंटॅलिटी आहे व्हायरस अर्णव गोस्वामी सारख्या माणसांची, की कामं करून घेतात आणि पैसे देत नाहीत। आणि तेव्हा पण माझ्या मते भारतातील कोणत्याही नागरिकाने याला जस्टिस देता कामा नये ह्या गोष्टीला, की जर आम्ही एक नागरिक म्हणून पोलिसांवर विश्वास ठेवून FIR करतो आणि ती कचऱ्याच्या डब्यात का जाते। आम्ही सुशांत सिंग नाही आहोत, पण माझी मुलगी एक इंटरनॅशनल लॉन टेनिस प्लेयर आहे। 2007-10ला तिने विम्बल्डनमध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे देशाला। ती 213 नंबर तिचं वर्ल्डमध्ये होता। नंतर 900 वुमन्समध्ये पण होती ती वर्ल्ड टेनिसमध्ये। आणि ही वॉज कंटिन्युअसली थ्रेटनिंग माय फादर की पैसे तुला मिळणारच नाही आहेत आणि जे मिळाले आहेत ते पण मी कसे वसूल करतो हे मी बघून घे। आणि ही दादागिरी सहन करू शकत नाही महाराष्ट्रात। आमच्या फॅमिलीमध्ये पण वी वर हॅव्हिंग अ डिस्कशन दॅट वी वर टेलिंग माय डॅड की गो विल मेक अ पोलीस कंप्लेंट। तेव्हा पण त्याला बाबाला एवढं धमकवलेलं की तुझ्या मुलीचे करिअर स्पॉइल करेन, माझ्या नवऱ्याचं करिअर स्पॉइल करेन, असं होत नाही। कंटिन्युअस प्रेशरमध्ये आणलेलं। इतर आमच्या क्लायंटना पण त्यांनी फूस लावून की तुम्ही पण देऊ नका, हे फिरोजनी पण आम्हाला सांगितलं। म्हणजे ही मेड शुअर बाबांकडे दुसरा पर्यायच उरला नाही। का पैसे देत नव्हते, काय कारण सांगत होते? 2017ला आमचं काम कंप्लीट झालं आहे। त्यांनी कालच न्यूजमध्ये टाकलेलं आहे की माझं फर्स्ट वीक तुम्ही बघू शकता। किती मे, एक म्हणजे मेच्या फर्स्ट वीकला ऑलरेडी ही वॉज सेइंग दॅट रिपब्लिक वॉज ॲट सम स्टेज लेवल। वी हॅव ऑल्सो हँडेड ओव्हर। जर आम्ही हे कंप्लीट केल्याशिवाय तोचा रिपब्लिक स्टुडिओ तो चालू शकतो का, त्याला विचारावं त्यांनी। प्रत्येक जणांनी जाऊन ते बघितलेलं आहे स्टुडिओ, तो खूपच सुंदर काम झालेलं आहे आणि त्यांनी इतर लोकांना पण इन्फ्लुएन्स केलं। सूडबुद्धीनेच त्यांनी हे केलंय। टोटल किती अमाऊंट कॉन्ट्रॅक्ट होतं, त्यातले किती पैसे मिळाले, किती पैसे मिळाले नाही? 6.4 CR प्लसचं कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू होती आणि त्याच्यात पण रडवून आधीच म्हणजे ऑलमोस्ट 83 lakhs केले रडवून पण, आणि ते पण दिले नाही। 83 पण शेवटी दिले नाही। आमचं रेसिप्रोकेशन कंटिन्युअसली चालू होतं आमच्या टीमचं त्याच्या टीमशी, त्याच्याशी। बाबांनी स्वतः ईमेल्स पण लिहिले आहेत पर्सनली की माझा जीवन मरणाचा प्रश्न आहे, तरी त्यांनी हे असं केलं आहे। 83 lakhs is pending.
Yeah, which was forced to, म्हणजे 83 lakhs was also forced की तुम्ही I'll give you 83 lakhs. ॲक्च्युली इट वॉज मोर दॅन 1 CR. त्यांनी कमी करून जेव्हा माणूस नीडमध्ये असतो त्यावेळेला त्यांनी त्याचं ॲग्री केलं तरी तेही मिळाले नाहीत. 15 दिवस आधी मी स्वतः पण 83 लाख सुसाइड नोट में मेरे डैड ने 83 लाख लिखा है, उसमें से कुछ भी दिया नहीं है. हे टोटलची अमाऊंट जी होती कॉन्ट्रॅक्टची किती होती, किती मिळाले नव्हते? 6.4 CR होती. 4.6. 6.4 CR म्हणजे 6 कोटी 40 लाखापेक्षा वरतो. नाही 83 बाकी होता. बाकी सारा पैसे दे दिया था. बाकी दे दिया था. 83 यस. पर भी वो भी ज़रूरी है, हमारे लोगों को सैलरी देना था ऑफिस के कॉन्कॉर्ड डिझाईन के. सगळंच होतं ना, सगळीकडनं अडकलं. आणि हेच नाही, त्यांनी फिरोजला आणि पण सांगून जे बाकीच्यांकडनं पण आम्हाला येणं होतं, म्हणजे फिरोजकडनं 4 कोटी, नितीश मीडियाकडनं 55 lakhs, ते पण अडकवले ना. आमचं सगळं वेंडर चिडले, सगळंच प्रॉब्लेम होऊन बसलं. तुम्ही म्हणाल की शेवटचं कॉन्ट्रॅक्ट होतं आमचं लास्ट प्रोजेक्ट कारण काय? सॉरी मला कळलं म्हटलं नाही. की शेवटचं कॉन्ट्रॅक्ट होतं तुमच्या बाबांचं. हो, हे रिपब्लिक स्टुडिओ हा last माझ्या नवऱ्याचं project. शेवटचं प्रोजेक्ट आहे. लास्ट प्रोजेक्ट त्यानंतर ते करणार नाही, हा लास्ट Last प्रोजेक्ट. लास्ट project. म्हणजे तेव्हा सुसाईडच झालं. सविस्तर. दॅट वॉज हिज लास्ट प्रोजेक्ट. म्हणजे केलं आणि आफ्टर दॅट एक रिटेन्शन पिरियड पण जर तुम्ही म्हणाल ते पण कम्प्लीट झालं होतं. दॅट वॉज ऑल्सो कम्प्लीट. हँडओव्हर पण झालं होतं. अँड बिकॉज ऑफ दिस लास्ट प्रोजेक्ट का झाला, कारण मार्केटमध्ये पैसे पण पाहिजेत ना तुम्हाला. म्हणजे दुसरे प्रोजेक्ट्स घ्यायला यू हॅव टू पे मोबिलायझेशन फीज राईट टू युअर एम्प्लॉईज, टू युअर कॉन्ट्रॅक्टर्स, टू रॉ मटेरियल. पैसेच नाही, रोलिंगच नाही, तर रोलिंग कसं होणार. आज जर त्यांनी पैसे हे दिले असते तर आमचं रोलिंग राहिलं असतं, ही वेळच आली नसती. तुम्ही सांगितलं तुमच्यावरती दबाव येत होता, तो नेमका दबाव म्हणजे कोण फोन करायचं, तुमच्या घरी लोक यायचे का, कशा? हो, आम्हाला फोन पण येत होते, घरी पण लोक येऊन, अननोन लोक येऊन बसत होते. मुरबाडला वगैरे जाताना पण मला बायकर्सनी फॉलो करून थांबवून कुठे कुठे पळणार, काय करणार, हे कंटिन्युअस थ्रेट होते. त्याच्यानंतर आम्हाला घरी येऊन दोघींना मारून जाणार. 5 मेला मी माझा पहिला व्हिडिओ रिलीज केल्यानंतर तक्रार दाखल केल्याच्या हो नाही, आधीपासून होत होतं आणि म्हणून आम्ही तक्रार NC दाखल केली. मी मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये पण NC दाखल केली आहे आणि मी दादर पोलीस स्टेशनला पण NC दाखल केली आहे. कारण आम्हाला सारखेच थ्रेट कॉल आणि अगदी ऑक्टोबर ऑगस्टपासून येत होते आणि सारखेच लोक कंटिन्युअस फॉलो करायचे आणि कॉन्ट्रॅक्टर वेंडर्स तर करायचेच. बट थ्रेट कॉल्स की काय येऊन मारून टाकणार, आम्हाला माहिती आहे तुम्ही कुठे कुठे पळणार आहात, तुम्ही मुंबई सोडून कुठे पळणार. जगायचंच नाही का, फक्त अर्णब गोस्वामीला हक्क आहे का जगायचा. भाजपकडून अर्णब गोस्वामीला पाठिंबा दिला जातो. दॅट आय डोंट नो. पण हे इन्व्हेस्टिगेशन जे झालं आहे ते बॉच्डअप आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगते तुम्हाला की अर्णबच्या स्टेटमेंटमध्ये असं आहे की अलिबागला जाऊन त्यांनी स्टेटमेंट रेकॉर्ड केलं. बट द फॅक्ट इज हे त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड झालं आहे जॉईंट CP च्या ऑफिसमध्ये त्यांच्या PCवर. तर ही एवढं प्रिव्हिलेज एखाद्या अक्यूजला का दिलं जातं आणि एखाद्या जर्नलिस्टला कशाला, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट. जर्नलिस्ट तो देव आहे का. जर्नलिझम कसं हवं की ते पक्षपात करू नये त्याने. आणि हा साध्या जर्नलिस्टला जर तुम्ही एवढं प्रिव्हिलेज देता की त्याचं स्टेटमेंट जॉईंट CPच्या ऑफिसमध्ये होतं, कॅन यू इमॅजिन. म्हणजे आम्ही फरफट केली सगळं आणि आमचे मोबाईल त्यानंतर टॅप केले जातात. एक सांगा की हे सर्व प्रकरण घडल्यानंतर तुम्ही आधीच्या सरकारमध्ये पुन्हा कोणाला भेटला होता, त्यानंतर काय झालं? आम्ही संजय बर्वे सरांना भेटलो होतो, CP स्वतः खुद्द. आणि त्याच्यानंतर आम्ही अनिल पारस्कर जे SP रायगड त्यावेळेचे होते ते त्यांना तर वारंवार त्यांना भेटलो. आणि आयो जे सुरेश वराडे, तर त्यांनी आम्हाला ह्याच्यातच ठेवलं. शेवटपर्यंत आम्हाला सांगत होते की तुमची केस ही तुम्हाला कोर्टमध्ये बोलवणार. मार्च 2020 पर्यंत आम्हाला अंधारातच ठेवलं होतं की तुम्हाला बोलवतील, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. कधी बोलवणार होते आम्हाला. या 23 मार्च 2020ला आत्ता मी त्या वराडेंना सुरेश फोन केला होता, त्यावेळेला पण ते म्हणाले की तुमची केस
कोल्हेंकडे. आणि त्यानंतर मेमध्ये जेव्हा आईने व्हिडिओ रिलीज केला, आम्ही ठरवलं की ह्या डेथ ॲनिव्हर्सरीपासून आपण लढायला सुरुवात करूयाच. वी विल गो अँड अप्रोच द मीडिया. आपण हे आणलं पाहिजे. ते दबाव आमच्यावर असंही येतच होतं. सो व्हॉट इज द पॉईंट ऑफ किपिंग क्वाइट अँड सिटिंग ॲट होम. त्याच्यानंतर तिने जेव्हा प्रेसमध्ये सॉरी इन द सोशल मीडिया त्याच्यानंतर कंटिन्युअस परत थ्रेट चालू झाले. अँड इवन आफ्टर दॅट somebody had tweeted from Republic और की त्याचं स्टेटमेंट आलेलं की ही केस क्लोज झाली आहे. तेव्हा आम्हाला कळलं आणि मग आम्ही ॲडव्होकेट्स पाठवून पेपर कलेक्ट केले. आम्ही वारंवार त्यांना रिक्वेस्ट केली होती की आम्हाला 5 मिनिटं द्या, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. माझा नवरा जायच्या आधी 15 दिवस पण मी मोहितला ऑफिसमध्ये फोन करून बेग केलं होतं की आय बेग यू प्लीज पे अवर लेजिटिमेट ड्यूज. माझे एम्प्लॉईज सोडून चालले आहेत, त्यांचा पगार दिला जात नाही आहे. ते म्हणायला लागले की मी पण ॲग्री करतो, जवळजवळ 1 करोड रुपये द्यायचे आहेत, पण तुम्हाला सुंदरम सरांशी बोलावं लागेल. मी सुंदरम नाही फोन केला, ते कधीही फोनवर आले नाहीत. तेव्हा पण मी रिक्वेस्ट केली की मला अर्णवला भेटायचं आहे, त्यांना भेटायला दिलं नाही. तेव्हा पण मी सांगितलं की माझ्या नवऱ्याच्या मरणाचा प्रश्न, जीवन मरणाचा प्रश्न आहे, ते खूप टेन्शनमध्ये आहेत, आणि प्लीज भेटा. सुसाईड नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे की हे पैसे घेऊन क्रेडिट म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्स वेंडर्सला द्या, ते रिक्वेस्ट करायला आम्ही जेव्हा स्टुडिओत गेलो होतो तेव्हा पण आम्ही रिक्वेस्ट करत होतो आम्हाला 5 मिनिटं अर्णबशी बोलायचं आहे. तर आम्हाला असं सांगण्यात आलं की नाही नाही तो बिझी आहे. पण जेव्हा स्टुडिओ चालू होता तेव्हा तो आणि त्याची बायको सतत एव्हरी टाइम हरास करायचे माझ्या नवऱ्याला. ही अँड हिज वाईफ यूज टू बी देअर ऑन साईट, टेल लास्ट मिनिट चेंजेस, फोर्स माय फादर टू मेक दोज चेंजेस एव्हरी टाइम. असं कितीतरी एक्स्ट्रा काम पण तिकडे झालंय. You can check on making of Republic video. You will see Arnab himself and my father as well in that video. आज जेव्हा अर्णबला अटक झाली तेव्हा अनेक पक्षांनी त्याचा निषेध केलेला आहे. महाराष्ट्रात आणीबाणीची त्यांनी मागणी केलेली आहे. त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगा? We are not getting into politics. पण तुम्ही एक नागरिक म्हणून ॲज अ सिटीजन, एक मनुष्य म्हणून, मनुष्याचा अधिकार आहे. जेव्हा एक FIR होते त्यावेळेला पोलिसनी त्या FIRला न्याय देऊन त्यांना अटक व्हायला हवी. I also have the suicide note right now. I can forward that. But we are not trying to make this any political issue or anything. We don't know any parties. All I want is justice for my father. And it's long awaited. We have almost begged everyone. We have written to Narendra Modi sir also. We have written on email at PMOs. To give us appointment. To tell us the same, you know, and we've narrated the story as well. But so far nothing has happened, and now this is happening. I would just request Maharashtra police to take a fair investigation ahead. जे तपास अधिकारी आहेत वाले त्यांची सुद्धा विभागीय चौकशी होते डिपार्टमेंटल एन्क्वायरी, त्यावर ती झालीच पाहिजे. त्यांनी खूप आम्हाला प्रेशर आणलं. आमच्याकडनं 173 क्लोजिंग फॉर्म, त्यांना वाटत होतं आम्हाला मराठी येत नाही. ते शेम आहे अक्षरशः. त्याच्यात लिहिलेलं होतं आमच्या 59/2018 केसचा नंबर. मग लिहिलेलं होतं की ही केस मी सूडबुद्धीने दाखल केलेली आहे. आम्ही त्यांच्यावर सूडबुद्धीनी ती मी परत घेते आणि ह्याच्यात आम्हीच सामील आहोत. त्यांची सही झालेली होती. ही 22 फेब्रुवारी 2019ची गोष्ट आहे. ऑलमोस्ट अराउंड दॅट. नाही बरोबर, मी डेटही सांगू शकते. 22 फेब्रुवारीलाच आम्ही तिकडे होतो. आणि वराडे आमच्याकडे, त्यांना वाटलं आम्हाला मराठी वाचता येत नाही. मी ती वाचल्यावर मला इतकं थरथरल्या, म्हणजे हेच टेन्शन आलं. मुलीला सांगितलं की तू हे वाच आणि ह्याचा फोटो काढ. मग मी वाचली. आय वॉन्टेड टू टेक अ फोटो बिकॉज ही हॅड ऑलरेडी साईन दॅट. तर ही पुश्ड माय मदर, ही पुश्ड मी, हेल्ड माय मदर, वॉज फोर्सिंग अस तुम्ही साईन करायलाच पाहिजे. आणि मग शेवट फोटो काढते म्हटल्यावर त्यांनी ते खेचून काढून कचऱ्याच्या डब्यात टाकलं. मग आमच्याकडनं ते हिसकावून घेऊन ही टोरेट आणि मग कचऱ्याच्या डब्यात टाकून दिलं. आणि अनिल पारसकरांना पण आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन ही गोष्ट सांगितली की असा आमच्यावर दबाव आणण्यात आला. सेम नाईट ऑल्सो, whenever I don't exactly remember the date, 22nd Feb or what, but the same day we have also notified the same to Mr. Anil Paraskar. But दोघांचंही तेच मत होतं की इन्व्हेस्टिगेशन इज ऑन, इन्व्हेस्टिगेशन इज ऑन, you will be called, you will be called. When they didn't tell us, just to protect somebody. महाराष्ट्र police recently spoke to you all about this, about the entire case, how to do. No. We have made applications to a lot of people. We made applications to a lot of people,
की प्लीज हेल्प अस आउट, एटलीस्ट नाउ वी शुड गेट जस्टिस. आम्ही इकॉनॉमिक्स ऑफेंस डिव्हिजनकडे पण गेलेलो. Yeah, and now we went and made an application to SP Raigad that these things have happened in due course, even after my dad's suicide, and even before what all has happened, we've narrated, we've told him everything in an application, and that is when they called us की तुमचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जाईल, and then we went. So this. मग त्याच्यानंतर आम्हाला काहीच माहीत नाही आणि हे आज आम्हाला कळलं. दिल्ली में बता दीजिए आपकी पहली रिएक्शन क्या है? अर्नब गोस्वामी को अरेस्ट कर लिया. बहुत अच्छा हुआ, उनको अरेस्ट बहुत पहले ही होना चाहिए था. बहुत पहले होना चाहिए था, तभी क्यों नहीं हुआ मुझे पता नहीं है. अभी हुआ, एंड मेरे पिताजी ने 3 लोगों के नाम सुसाइड नोट पे लिखे हैं, और इनके वजह से ही मेरे पिताजी ने सुसाइड, मेरे पिताजी और मेरी ग्रैंड मदर ने सुसाइड किया है. एंड दोनों के डेथ के लिए कारण ये अर्नब गोस्वामी और जो दूसरे 2 लोग हैं वो है. और अर्नब गोस्वामी ने ये ठान ही लिया था कि पैसे तो देने ही नहीं है, और सब जगह से अटका के कि इंसान जी नहीं सकता है. मैडम आपके कितने पैसे अर्नब से मिलना आपको बाकी था? कितने का कॉन्ट्रैक्ट हुआ था और क्यों पैसे नहीं दे रहे थे? आपने कई बार मुलाकात करने की कोशिश की, आपको धमकियाँ मिली, उस बारे में थोड़ा सा जानकारी. ईमेल भी किया हुआ था मेरे हस्बैंड ने बहुत बार कि ये मेरे जीवन मृत्यु का सवाल है, आप मेरे पेमेंट दो. मैंने खुद जाके भी खुद फ़ोन पे बार बार रिक्वेस्ट की है मोहित को, सुंदरम को, कि हमारे लेजिटिमेट ड्यूज दो, कि मेरे हस्बैंड बहुत प्रेशर में है. और 6 करोड़ 40 लाख के आसपास का वर्क ऑर्डर था. इसमें एक्स्ट्रा वर्क भी काफ़ी हुआ है, और लास्ट मिनट चेंजेस भी काफ़ी उन्होंने फोर्सफुली कराए थे. हम लोग ने सब करके वी हैव हैंडेड ओवर द प्रोजेक्ट सक्सेसफुली, और उसके बावजूद भी फोर्स करके उन्होंने 83 लाख पे आए थे. ये डिसाइड हुआ था, और 83 लाख भी उन्होंने आज तक दिए नहीं हैं. एंड इसके वजह से ये मेरे पिताजी का लास्ट प्रोजेक्ट था, वो कोई और प्रोजेक्ट ले नहीं पाए, एंड ही गॉट entrapped in all these vicious circle. He couldn't take his business ahead. There was no means, no salary could be paid. So all this. और अगर उनको सुसाइड नोट में झूठ लिखना होता ये सब चीज़ के बारे में, तो बिल्कुल लिख जाते कि ये पैसा लेके मेरे बीबी और मेरे बेटी को दे दो. उन्होंने सीधा लिखा हुआ है कि पैसा लेके मेरे कॉन्ट्रैक्टर्स वेंडर्स को दे. जाते जाते भी वो सोच के गए. और ये सुसाइड नोट मैं व्हाट्सएप पे सबके साथ शेयर कर सकती हूँ. एक बात बताइए, इससे पहले की सरकार में आप देवेंद्र फडणवीस से मिली थी इस विषय को लेकर के? नहीं, क्योंकि हमको मालूम ही नहीं था. बार बार अनिल पारस्कर जी बोल रहे थे कि आपको कोर्ट में बुलाया जाएगा. इसका मतलब है मेरा केस अभी भी ऑन है. तो ऑन है तो मुझे किसी को मिलने की ज़रूरी नहीं है ना, मुझे वहाँ बुला जाएगा. यही यहाँ तक कि हमें आपको ऐसा लगता है कि बीजेपी की सरकार की और बीजेपी की वजह से अर्नब ने केस को दबा दिया, जितना आपको न्याय मिलना चाहिए था उतना नहीं मिला? डेफिनेटली we are not taking out BJP because of Arnab Goswami. Obviously he is a very influential person, और ये केस दबाने का आई एम नॉट सेइंग बीजेपी और शिवसेना और कांग्रेस और व्हाट, बट अर्नब की वजह से ये केस बॉच्ड अप है और दबाया गया और क्लोज किया गया. दैट इज वो कोई भी बच्चा भी बता सकता है. अर्नब तो आज भी उतने इन्फ्लुएंशियल है, लेकिन अभी यहाँ पर महाविकास आघाड़ी की सरकार है तो उतना सपोर्ट नहीं मिल रहा है, उस वक्त मिल रहा था, ऐसा आपको लगता है क्या? ऑफ कोर्स या अभी मे बी या वी आर गेटिंग सपोर्ट फ्रॉम पीपल, बट द सेम थिंग, व्हाई वाज इट नॉट डन देन? व्हाई वाज द अरेस्ट, व्हाई डिड द अरेस्ट नॉट हैपन देन? देयर हैज टू बी अ स्पेसिफिक रीजन. सो वी आर ट्राइंग टू फाइंड दैट आउट कि ऐसा क्यों हुआ था, बिकॉज ये 3 तो आरोपी है ही, साथ में इनको जिन्होंने हेल्प की है वो भी आरोपी है. आई डोंट नो, ऑफ कोर्स वराडे और अनिल पारस्कर सर ने तो की है. अर्नब को कौन सपोर्ट कर रहा था? अभी वराडे और विदाउट प्रूफ्स वी कांट से दैट. अनिल पारस्कर एंड सुरेश वराडे हैव डेफिनेटली सपोर्टेड हिम. मैडम एकदम सीधा सवाल है कि क्या आपको लगता है देवेंद्र फडणवीस की सरकार अर्नब गोस्वामी को सपोर्ट कर रही है या बचा रही? मैम आपको कौन सपोर्ट कर रहा है? Nobody is supporting us. Was the Devendra Fadnavis government protecting Arnab Goswami? See, he has his own media, he has his own influence. Which party he went, we don't know. But my case was influenced. अभी जो सुशांत सिंह के बारे में बोल रहा है
तभी एक बार भी उसने बोला क्या स्पोर्टिंगली कि ये मेरे पे FIR हुआ है, मुझे अरेस्ट करवाओ? अभी बोल रहा है ना, सुशांत सिंह के इसमें तो बोल रहा है ना, अभी नोट भी नहीं था, फिर भी इधर बोल तो रहा है मेरे ना। पिताजी ने सुसाइड नोट में नाम लिखा है, फिर भी कुछ एक्शन नहीं हो रहा है। और आप अभी लेमन हो, बराबर है, हम लोग सादे घर के लोग हैं। मेरे पति भी एक 300 करोड़ कमाने वाले बिजनेसमैन थे, एक महाराष्ट्रियन, उनके खुद इस पे उन्होंने किया है। अगर ऐसी घटना जब घटती है तो मैं एक संस्था पे जो पुलिस है उन पे विश्वास करके उनको देती हूँ। तो वो किस चीज़ से इन्फ्लुएंस होते हैं आप लोगों को फाइंड आउट करना चाहिए, मुझे लगता है। हम एक विश्वास से उनको ये दिए हुए हैं कार्य, उन्होंने किया नहीं है। हम सारे दार खटखटा रहे हैं, हर एक के पास गए हैं। Like I said, we have written emails at the PMO as well. We are gone to cyber also. We are not doing Bandra, BJP, BKC. Sena, Congress. Everywhere we have going written. Everywhere. And what we have faced in last 2.5 years. कोई भी टूट जाता है। One thing I would like to ask each one of you. Imagine you are just moving out from here and 5,000 आप किसी में से चोरी हो गए, किसी ने चोरी कर ली, 500 की नोट भी। आप 500 की नोट चल मान लीजिए, आप 1 मिनट भी नहीं सोचोगे कि अरे मेरा 500 का नोट तो ये 83 जी चलाने वाला है। 83 lakhs. आपको लगता है इसमें CBI जांच होनी चाहिए? I think Maharashtra police is definitely very capable of taking this investigation now, and if CBI also happens, whatever, I mean, however we get justice, we are okay. और हमारा ये सत्य तुलसी के तरह है, तुलसी के पत्ते के तरह। न्याय बिल्कुल मिलेगा ही, उसमें मुझे विश्वास है। और मेरे महाराष्ट्रियन लोग नहीं, सारे मुझे लगता है पूरे ग्लोब के लोग ही हमको सपोर्ट करेंगे और करना ही चाहिए। और एक झूठ भी है कि उसने लिखा है स्टेटमेंट में कि मैं अलीबाग जाके स्टेटमेंट दिया है मराठी में। जो बंदा मराठी जानता नहीं है, मतलब ही इज नॉट महाराष्ट्रियन, बट ये स्टेटमेंट रिकॉर्ड हुआ है जॉइंट CP के ऑफिस में। तो इससे आप अंदाजा लगा सकते हैं हाउ पावरफुल ही इज कि अक्यूज्ड होके भी ही इज लाइक अ किंग सिटिंग इन द जॉइंट कमिश्नर्स ऑफिस and typing a statement on the computer. Why? मुंबईमध्ये होणे का? Yes. जवळपास 2.5 वर्ष झाली आत्महत्या करून त्याच्यानंतर पोलिसांनी तपास केला, सुसाईड नोट देखील केली, असं असतानाही पोलिसांनी क्लोजर नोट पाहिजे. आज 2.5 वर्षानंतर पुन्हा केस रुजू झाली, पुन्हा आरोपींना अटक केली. तर आज काय परिस्थिती बदलली तुमच्या? काय असतं? That we see, because now due course the investigation is going on and our advocates are also there. So maybe a lot of things I will not be able to bring out because the investigation is going on. But definitely a summary करून जेव्हा वराड्यांनी a summary कोर्टात दाखल केली त्याच दिवशी सेम कोर्टाने ती एक्सेप्ट करून त्याच्या ऑर्डर काढली. सेम डे we were not even given more than a day's time to do anything. नाही तर आम्ही प्रोटेस्ट पेटिशन मध्ये गेलो असतो, ते पण आम्हाला वेळ नाही दिला. का एवढी काय घाई होती? एकाच दिवशी म्हणजे ए समरी रिपोर्ट पोलिसांनी दिला, कोर्टाने केस क्लोज केली. 2 बाटल्या गाड़ीवर मारल्या म्हणून एवढा तमाशा होता. 2 बॉटल किसी ने फेंके है इसलिए. मेरे तो 2 घर के लोग जो मेरे डियर थे, मैंने 9वीं में मेरे हस्बैंड से प्यार किया है, 14 साल की थी तब. आज करवा चौथ है तो उसका ही ये है फल. तो हमारा जी जलेगा नहीं और लोग केस क्लोज कर देते हैं. एंड इंडिया के लोगों को सच को सपोर्ट करना चाहिए. डोंट पॉलिटिसाइज दिस इशू. दे शुड एक्चुअली बी बिहाइंड women and of course behind families who need real justice and who have undergone this injustice because of such powerful people like Arnab Goswami. He is a god, no? So he can do anything. I also want to share the suicide note. काय कोर्ट म्हणाले का तुमची जी प्ली होती निवडणूक कोर्टाकडून एक्सेप्ट झाली का कोर्ट? No, that has been the Raigad police himself has intimated की असं आम्ही करतोय चालू, कारण आम्हाला असे पुरावे आढळले. सो आणि परत एकदा महाराष्ट्र पोलीसला खरंच खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. आणि सर्व लोकांना तुम्हाला तुमचे पण आभारी आहोत की आज तुम्ही वेळ काढून आमच्यासाठी आलाय आणि असंच निष्पक्षपणे पत्रकारिता करावी.
तो एक स्तंभ आहे लोकशाहीचा. ही विनंती. एक बक्षीस करायचं.